नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. रेल्वे ग्रुप डी ची एक्झाम चालू आहे. त्याचा आपण ऑलरेडी एकदा अनालिसिस घेतलं होतं. आता 1 डिसेंबरला झालेल्या पेपरचा आपण अनालिसिस घेणार आहोत. सोबत ज्यांचा पुढे पेपर आहे तर त्यांनी कोणते घटक अभ्यासून गेले पाहिजे या सर्व काही गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि बरेच उमेदवार लेक्चरच्या पीडीएफ संदर्भातली मागणी करत असतात. मित्रांनो, आपलं जे व्हिडिओची कमेंट बॉक्स असते ना मित्रांनो, तर आपण त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्येच बघा, मागील जो व्हिडिओ झाला होता त्याची पण इथं पीडीएफ ची लिंक मी इथं उपलब्ध करून दिलेली होती. इथून तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपवर जाऊन त्या स्पेसिफिक पोस्टला जाऊन तुम्ही डायरेक्टली ती जी आहे तर ती जॉईन पीडीएफ डाउनलोड करू शकता. तर अशा पद्धतीने होतं. आणि तुम्ही जे आहे तर त्याच्यावर नक्कीच तुम्ही हे जे आहे तर ते येस म्हणून कमेंट कराल तर तुम्हाला नक्कीच ते पीडीएफ जी आहे तर ती भेटूनच जाईल. त्यासोबतच आरआरबी एनटीपीसी साठीची आपली रेकॉर्डेड बॅच जी आहे तर ती पण अवेलेबल झालेली आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जी आहे तर ती नक्की जॉईन करू शकतात मित्रांनो. आता 1 बाय 1 करून सर्व टॉपिक जे आहे तर ते सर्व काही गोष्टी आपण जे आहेत तर तिथं बघून घेऊया. ओके, सगळ्यात आधी आपण रिझनिंगचा पार्ट बघूया. बघा, रिझनिंग मध्ये आपल्याला जे आहे तर तो काही एवढा विशेष असा बदल दिसत नाही, पण तरी पण जो बदल आहे तो आपण पाहूया. सगळ्यात आधी सिटिंग अरेंजमेंटवर 6 प्रश्न येते. त्याच्यापैकी 4 प्रश्न हे सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट आणि 2 प्रश्न हे आपल्याला थोडं स्ट्रेट लाईन स्वरूपाचे पाहायला मिळतात. कोडिंग डिकोडिंगचे 4 ते 5 प्रश्न आहेत. डायरेक्शन दिशाज्ञानचे 3 ते 4 प्रश्न. मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आहेत 2 ते 3. त्याच्यानंतर सिरीजवर प्रश्न आहे 2 ते 3 प्रश्न. स्टेटमेंट अँड कन्क्लुजन सिलॉगिझम आहे हे 2 प्रश्न आहेत. त्याच्यानंतर ब्लड रिलेशन 2 प्रश्न येत आहेत. पझल आहे, फ्लोर बेस पझल आहे, एकच प्रश्न आहे. आणि वेन डायग्रामचा प्रश्न आहे तर एकच प्रश्न. हे सर्व प्रश्न आपल्याला रिझनिंग मध्ये पाहायला मिळतात. मॅथ मध्ये जर पाहिलं तर ट्रिग्नोमेट्री आपल्याला दिसते आहे 1 प्रश्न. मेन्सुरेशनचा 1 प्रश्न. जॉमेट्रीचा 1 प्रश्न. नंबर सिस्टीम, स्टॅटिस्टिक, मीन, मोड, मीडियन तर याचे हे 1 प्रश्न दिसत आहेत. मॅथ मध्ये आणखी काही प्रश्न आहेत, जसे की पार्टनरशिपवर 2 प्रश्न आहेत. पर्सेंटेजवर 2 प्रश्न पाहायला मिळतात. चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज हे जे आहे याच्यावर 1 प्रश्न. प्रॉफिट लॉस 1 प्रश्न. डिस्काउंट, ऍव्हरेज, एज, ट्रेनची प्रश्न, काळ, काम, वेग, अल्जेब्रा आणि ट्रिग्नोमेट्री तर असे हे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला यांच्यावर प्रश्न बघायला मिळतात. हे सर्व टॉपिक तुम्ही करून जा. आता पुढचा जीकेचा आणि करंटचा पार्ट आपण पाहूया. प्रश्न विचारला होता की 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, हे एक महत्वाचे. आता पुढे काय करायचं, वेगवेगळे आयोग आणि त्यांचे अध्यक्ष हे करून जा मित्रांनो. फॉर एक्झाम्पल राष्ट्रीय ओबीसी आयोग, राष्ट्रीय एससी आयोग, राष्ट्रीय एसटी आयोग किंवा इतर जे काही राष्ट्रीय महिला आयोग, जर असे हे जे राष्ट्रीय स्तरावरच्या काही संस्था असतील तर त्यांचे अध्यक्ष करून जा. डीआरडीओचे अध्यक्ष कोण, इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत तर हे तुम्ही करून जा. 2025 मध्ये नियुक्त झालेले आरबीआयचे नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणजे काय, नियुक्तीवर प्रश्न विचारतायत. 2025 वर त्यांचा भर आहे. प्रिtzker पुरस्कार आर्किटेक्चर मधला पुरस्कार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर अर्जुन पुरस्कार बॉक्सिंग मध्ये कोणाला देण्यात आला, मागे पण तुम्हाला सांगितलं होतं. क्रीडा पुरस्कार सर्व हे करून जा. त्यासोबत आंतरराष्ट्रीय महत्वाचे हे पुरस्कार आहेत तर हे पुरस्कार तुम्ही करून जा. क्रीडामध्ये IPL 2025 मध्ये एका डावातील सर्वोच्च वैयक्तिक धाव संख्या ही कोणी केलेली होती. ऍथलेटिक्सवर प्रश्न होता. 10,000 मीटर धावण्यात नॅशनल रेकॉर्ड तोडणारा खेळाडू कोण ठरलेला आहे त्याच्यावर प्रश्न होता. पुढे काही निर्देशांकांवर प्रश्न होते, जसं की राज्याचा एक निर्देशांक विचारला होता, वने, जैवविविधता आणि हवामानानुसार असं प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं ठरलेले. त्यासोबतच जेंडर गॅप इंडेक्स मध्ये प्रथम देश कोणता आहे. आता अशाच पद्धतीने तुम्ही काय करायचं, एक अहवालचा एक कॉलम बनवा ज्याच्यामध्ये प्रथम देश, भारताचा स्थान आणि शेवटचा देश, प्रकाशक तो असेलच, तुमचं प्रकाशक असेल आणि अहवालाचे नाव, हे अशा पद्धतीने हा एक कॉलम बनवा. तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. संरक्षण आणि अंतराक्षीमध्ये वरुण नावाचा सराव विचारला होता. यासोबतच भारत आणि बाकीच्या आंतरराष्ट्रीय देशांसोबत होणारे आपले जे काही सराव असतील ते सराव आपण करून जायचे. ग्रीनिज वर्ल्ड रेकॉर्ड योग सेशन 10 लाख लोक याचं यजमान देश कोणता होता. अर्थव्यवस्था आणि बँकिंगचं युपीआयचा फुल फॉर्म इथं युएलआयचा फुल फॉर्म इथं विचारलेला होता. अशाच पद्धतीने युपीआय असेल, UIDAI असेल यांचा लॉंग फॉर्म विचारला जाईल. जागतिक पर्यावरण दिनची थीम काय होती, महत्वाचे दिवस आणि थीम हे करून जायचे. गुजरातमध्ये विधानसभा पोटनिवडणूक झाली तर त्याचा विजेता कोण ठरलेले. त्यासोबत ज्या विविध राज्यांच्या निवडणुका 2025 मध्ये झाल्या, समजा बिहारची निवडणूक असेल किंवा बाकीच्या निवडणुका असेल तर त्यांच्यामध्ये कोण जिंकलेले आहे तर हे तुम्ही करून जायला पाहिजे. फिजिक्स मध्ये जर आपण पाहिलं तर न्यूमेरिकल येत आहेत मित्रांनो, जसं की बल आणि गतीवर, म्हणजे वस्तुमान 4 किलो असेल, बल 20 किलो असेल, 20 न्यूटन असेल, वेळ 5 सेकंद दिली असता अंतिम वेग फायनल वेलोसिटी काढायची. गुरुत्वाकर्षण आणि गतीचा पुन्हा प्रश्न,
इनिशियल वेलॉसिटी काढायला लावलेली आहे. त्यासोबतच कॉन्केव्ह मिररचं वस्तूचे 30 सेंटीमीटर अंतर आहे आणि फोकल लेंथ 15 असल्यास प्रतिमेचे अंतर काढणे म्हणजे हा ऑप्टिक्स आरशांवर आधारित प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतो. हे काय झालं मित्रांनो, सूत्रांवर आधारित प्रश्न. आणि तुम्ही बघा न्यूमेरिकल हे फिजिक्सचा बोलबालाच आहे पूर्णपणे. याच्यामध्ये संकल्पना जर पाहिली तर पॉवरचा फॉर्म्युला आणि युनिफॉर्म मोशन विषयीची चुकीची विधानं, मग त्याच्याविषयी आपल्याला संकल्पना या क्लिअर पाहिजे. बघा रसायनशास्त्र केमिस्ट्रीमध्ये बघा फॉर्मिक ऍसिडचे रासायनिक सूत्र इथे विचारलेले होते. सेंद्रिय संयुगे ऑर्गॅनिक कंपाऊंड नसलेला पदार्थ कोणता आहे तो ओळखा. त्यासोबतच आम्ल ऍसिडिक सोल्युशन ओळखण्याची चाचणी कोणती असते आणि आयसोबार्स चे भिन्न गुणधर्म हे याच्याविषयी प्रश्न होता. पुढचा आहे धातूंचे शुद्धीकरण म्हणजे इलेक्ट्रोलाइटिंग रिफायनिंग. अशुद्ध धातू कोणत्या इलेक्ट्रोडवर विरघळतो. आणि शेवटचं बायोलॉजी, त्याच्यामध्ये प्लास्टिड्स लवके पिवळा नारंगी लाल रंग देणारा प्रकार क्रोमोप्लास्ट. तर असे हे प्रश्न होते. आता ज्यांचा पुढे पेपर आहे मित्रांनो, आतापर्यंत काय पाहिलं 1 डिसेंबरला हे प्रश्न आले. आता पुढे ज्यांचा पेपर आहे त्यांनी काय घोटक करून गेले पाहिजे. त्यांनी काय केलं पाहिजे बघा, विज्ञानामध्ये त्यांनी फॅक्ट्स पेक्षा संकल्पना आणि गणिते जे आहेत, गणितांचे मार्क आपल्याला चुकायले पाहिजे, गणितांचे मार्क आपल्याला आणायचेच आहेत. याच्यामध्ये बघा आरसा आणि भिंग, मिरर कॉन्केव्ह, त्यासोबतच ओहम लॉ, रेझिस्टिव्हिटी, मोशनचे जेवढे काही लॉ आहेत तर ते सगळ्या लॉ वरील आधारित जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही करून जा. प्रकाशावर कॉन्केव्ह मिरर वरील स्थान प्रकार करून जा. इलेक्ट्रिसिटीमध्ये सिरीज पॅरलर पॉवरचे सूत्र या काही गोष्टी तुम्ही करून जा. त्याच्यानंतर रासायनिक सूत्र, रसायनशास्त्रामध्ये सामान्य वापरातील रसायनाचे सूत्र, उदाहरणार्थ फॉर्मिक ऍसिड, ब्लिचिंग पावडर, इनवडे. आवर्त सारणीवर आयसोबार्स, आयसोटोप्स, रिएक्टिव्हिटी सिरीज करून जा. इलेक्ट्रोलाइटिंग प्लेटिंग आहे ती करून जा. जीवशास्त्रामध्ये मायटोकॉन्ड्रिया, प्लास्टिसिड्स, प्रकाश संश्लेषण, वनस्पतींमधील हालचाली, तर हे सगळे घटक तुम्ही करून गेले पाहिजे. पुढचा विषय करंट अफेअरचा. करंट अफेअरचे प्रश्न खूप काही स्पेसिफिक विचारले जाते, वरवर वाचून चालणार नाही, आपल्याला डिटेलमध्येच वाचावं लागेल. IPL 2025 ऑरेंज कॅप, पर्पल कॅप, हायलाइट स्कोर, हायेस्ट स्कोर, विजेते कोण. स्पर्धा जसं की अंडर-19 वर्ल्ड कप, ऑलिम्पिक पॅरालिम्पिक वर्ल्ड कप, एशियन गेम्स, विक्रम, त्याच्यामध्ये धावपटीने केलेले विक्रम, काही ग्रीनेज रेकॉर्ड असतील ते. पुरस्कारांमध्ये अर्जुन पुरस्कार, खेलरत्न, पद्म, आंतरराष्ट्रीय पुरस्कार, हे सगळे पुरस्कार करायचे. नियुक्तीमध्ये वित्त आयोगाचे अध्यक्ष विचारले ते, आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर, इस्रोचे अध्यक्ष हे विचारले गेले. आता बाकीचे आपण जे आहेत तर ते करून जायचे. सरकारी योजना तुम्हाला करून जायचे आहेत. लष्करी सराव करून जा तुम्ही सर्व या गोष्टी मित्रांनो. पुढे फायनल स्ट्रॅटेजी, फिजिक्सचे फॉर्म्युले जे काय असतील पाठ करून जा, त्याच्यावर आधारित प्रश्न आहेत. स्पोर्ट्सचे करंट अफेअर्स मागील 6 महिन्याचा करा, स्पोर्ट्स करंट अफेअर्सवर प्रश्न आहे. सिटिंग अरेंजमेंट करून जा. स्टॅटिक जीके मध्ये नृत्य प्रकार, सण, राज्यांची माहिती, नॅशनल पार्क इत्यादी हे सगळं एकदा जे आहेत तर ते वाचून तुम्ही घेतलं पाहिजे. आणि हे सगळं वाचल्यावर मी म्हणेल हे 2000 जे टेस्ट आहेत आपले रेल्वे संदर्भातले हे नक्की सॉल्व्ह करा. त्याचा तुम्हाला फायदा जो आहे तो होणार आहे. इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही भाषेत हे जे आहेत तर ते अवेलेबल तुमच्यासाठी करून दिलेले. अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करू शकता. आणि अशाच पद्धतीने आपण बाकीचे पण अनालिसिस तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. त्याच्यासाठी आणि ही जी पीडीएफ त्यांना पाहिजे असेल कमेंटमध्ये पीडीएफ टाईप करा. मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवलं की तुम्हाला ती पीडीएफ मी अवेलेबल करून देईल. अशाच रेल्वे संदर्भातल्या काही अपडेट असेल आपल्या या चॅनलवर येणार आहे. महाराष्ट्रातील हे सर्वात मोठं चॅनल तुमच्यासाठी खास रेल्वे भरती तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आहे, म्हणून त्याला आजच जॉईन करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत देखील शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.